सगळ्यांना मोका सुद्धा लागणार आहे. 302 मध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटा सुद्धा येणार आहे. आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी येणार. इतक्या दिवसात करू तितक्या दिवसात कुटुंबाला बोलते. नाही झालं तर आहेतच ना. आम्ही रस्त्यावरती उतरणार तिथे गृहमंत्र्यांना पण सांगितलंय. सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्या दिवशी की मी सगळ्यांना सजाच लावणार, सगळ्यांना अटकच करणार, या विषयावरती त्या शब्दाला ते खरं भरतील. नाही भरले तर रस्त्यावरती आम्ही येणार आहे. इकडे आले होते, काय चर्चा झाली काय नाही? काय ते गावा कुटुंब आलं म्हणजे काय चर्चा करण्यासाठी. आरोपी आणखीन अटक नाही आहे, बरेचसे आरोपी आणखीन फरार आहेत. या संदर्भानं आम्ही कुटुंबाकडे जातो. तेही त्यांचे काही वाटलं त्यांना काही सांगितलं पाहिजे तर तेही येऊन सांगतात. त्या पद्धतीनं जसं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायानुसार आम्ही लढतो. आणि आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की त्या सगळ्या आरोपींना अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही सगळ्यांची भूमिका. आणि त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झाले. सरकारी वकिलांना ऐन टाइमला केस लढायलाच नकार दिला. नाही, त्याबद्दल मी काय माहिती घेतली नाही. ते रात्रीचा प्रकार आहे. काय ते आता माहिती घेऊ आम्ही त्याचं काय असं ऐन वेळेचं काय माहिती नाही. महाराष्ट्रामध्ये शेकडो पोलीस आहेत, परंतु वाजवी कराडला ते अटक नाही करू शकले. काय तो भाग आता वेगळा आहे. आता झाली, आता पुढच्या काळात सगळे सापडतील. याच्यामध्ये कोण कोण मोठे मासे आहेत ते सगळं सापडलं. धनंजय मुंडे म्हणाले की मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहेत काही लोक. माझा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना. आता चौकशी सुरू होईल. आता काही काही आणखीन फरार आहेत, त्यांचे CDR घेतले जातील. त्यांच्या सगळ्या कॉल डिटेलवर लक्ष येईल कोण याच्या पाठीशी आहे. खंडणी कुणी मागितली, कुणी मागायला लावली, कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि सांभाळताय कोण, या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळेचे सगळे मध्ये येणार आहे. आणि सगळ्यांना मोका सुद्धा लागणार आहे. 302 मध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटा सुद्धा येणार आहे. आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी येणार आहे. एवढी मोठी पोलीस यंत्रणा आहे परंतु 3 आरोपी अजूनही सापडत नाहीयेत, काय म्हणाले आपण? त्यांनी काहीतरी शब्द दिलाय वाटतं की इतक्या दिवसात करू तितक्या दिवसात कुटुंबाला बोलते. नाही झालं तर आहेतच ना. आम्ही रस्त्यावरती उतरणार तिथे गृहमंत्र्यांना पण सांगितलंय. आणि बहुतेक काल मुख्यमंत्र्यांचं आणि कुटुंबाचं बोलणं झालं या विषयावरती. परंतु सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्या दिवशी की मी सगळ्यांना सजाच लावणार, सगळ्यांना अटकच करणार, या विषयावरती त्या शब्दाला ते खरं भरतील. नाही भरले तर रस्त्यावरती आम्ही येणार आहे. गृहमंत्र्याचं अपयश आहे का पर्यंत? आत्ता नाही म्हणताय ना. आणखीन राहिलेले आरोपी किती दिवसात पकडतायत काय ते जरा बघू द्या. मग एकदा आम्ही सुटलोत ना मग नाही सोडत. तुमचे लाडके देवेंद्र फडणवीस योग्य गृहमंत्री आहेत असं वाटतं का? तुमचे नाही काय तुमचे लाडके तुमचे जास्त आहेत. असं लाडकं फाडकं काय नसतं. राजकारणात समाजकारणात काम करताना कोणी कोणाचं लाडकं नसतं ना, कोणी कोणाचा शत्रू नसतो ना, विरोधक नसतो. ज्या ज्या वेळेस जी जी चुकी होईल त्या त्या वेळेस त्या त्या पद्धतीनं बोलावं लागतं आणि करावं पण लागतं. मग आता ते जर दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून येत की आरोपीला पकडतील म्हणून. आणि त्यांनी दिलेला शब्द नाही पाळला तर राज्यात आम्ही उतरणार आहेत पुन्हा. मागच्या वेळेस तुम्ही मुख्यमंत्री कधी म्हणत नव्हता, देवेंद्र फडणवीस म्हणत होता. आता तुम्ही मुख्यमंत्री म्हणताय, म्हणजे एकनाथ शिंदे असताना तुम्ही त्यांचं नाव नाही घेतलं की? नाही, नाव घेतलं नाही घेतलं असं काय रूल नाही आहे. नाव घेतलंच पाहिजे नाही घेतलं पाहिजे. बघूयात ना. आता हे पहिल्यांदा म्हणत होते मी कुणाला अडसर नाही आहे. एकनाथ शिंदे साहेबाला विचारा की मी अडसर आहे का. मी कुणाला आडवा येत नाही मराठा आरक्षणाच्या बाबत. आता लक्षात येईल. आता तेच आहेत मुख्यमंत्री. आडवे येतात का नाहीत, 25 जानेवारीपर्यंत आरक्षणाचा विषय मार्गी काढतात की नाहीत, आता लक्षात येईल आमच्या. आता कसं आंदोलन करणार आहात? 25 सामू- जानेवारीचं काय ठरलंय? आमरण उपोषण 25 जानेवारीला फायनल आहे. परंतु सामूहिक सुद्धा होण्याची शक्यता आहे. कारण राज्यातले सगळे पोरं म्हणतात की आम्हाला पण उपोषणाला बसायचं आहे आता. पण कोणाला जबरदस्ती नाही आहे. ज्याची इच्छा असेल ती बसतील. परंतु राज्यात आता सुरू झालं आहे की जिल्ह्यातही सुरू झालं आहे की उपोषणाला आम्ही पण बसणार. कारण आता ही शेवटची टक्कर द्यायची, ही अंतिम लढाई करायची आणि आरक्षण मिळवायचं हे आता मराठ्यांच्या गावागावातल्या पोरांनी ठरवलं आहे. त्यामुळं राज्यभर जिल्ह्यात मराठ्यांच्या पोरांनी बैठका आपण आपल्या गावात सुरू केल्या. सरकार एवढं बहुमताचं आहे, आता तुमचं आंदोलन ते गांभीर्याने घेतील का? 5 वर्ष तर चिंता नाही सरकारला. अरे बहुमताचं फेवमताचं काय असतं तेव्हा हेच होते ना.
नुसते खांदे बदलेले दुपारचे नांगराच्या बैलाचे खांदे बदलेल्यासारखे पहिले ते होते ना आता हे आले तेच येतं काय करणार आहेत ते काय करत नाही ते मराठ्यांपुढे सरकार फारकर काय नाही येईल का सरकार आता आम्ही बघतो ना आता ढकलाढकली होती ना आत्तापर्यंत ढकलाढकली होती की मी मुख्यमंत्र्यांना अडचण आणत नाही एकनाथ शिंदे साहेबाला आता मुख्यमंत्रीच तुम्ही आहेत. बघू आता 25 तारखेपर्यंत काय करते तोपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे बोलणार पण नाही 25च्या नंतर सोडणार नाही वाल्मिक कराडला 14 दिवसात सूर्यवंशी यांच्याबाबत जी कारवाई झालेली आहे त्याच्यावर जरांगे समाधानी आहेत का गृह विभागावर? नाही समाधानी असण्याचं कारणच नाही ना का समाधानी एक परभणीचा असेल किंवा मत्स्यजोगचा असेल एका लेकराचा जीव गेलाय आणि त्याचं समाधान असण्याचं काय कारण आहे कारण त्यांना न्याय जर मिळाला नाही आणखीन आरोपीच फरार आहेत आणखीन आरोपीच सापडले नाही मग परभणीचं प्रकरण असो किंवा मत्स्यजोगचं असो समाधानी असण्याचं काही कारण नाही आणि न्याय मिळाला बी तरी समाधानी असणारच नाही आहेत कारण शेवटी एका आईचा मुलगा गेलाय कुणाचं तरी लेकरं उन्हात पडले समाधानी असूच शकत नाही